तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे रेस्टॉरंट टाईप शेजवान राईस. तो पण एकदम साध्या व सिंपल पद्धतीने व खूप टेस्टी असा. त्यासाठी मी कुकर घेतला, कुकरमध्ये पाणी घातलं. पाणी थोडंच घालायचं कारण जो आपला तांदूळ आहे ना त्याला खूप बासमती तांदूळला खूप कमी पाणी लागतं. आपल्याला हा भात आहे ना खूप मोकळा मोकळा करायचा आहे. त्यानंतर मी पाण्यामध्ये तेल, मीठ व जिरं टाकलं व पाण्याला उकळी आलेच येण्यासाठी ठेवलं. त्यानंतर मी तांदूळ स्वच्छ धुवून त्यात टाकून दिला कुकरमध्ये. तांदूळला चांगलं मिक्स करून ते कुकर लावून घेऊयात. भात हा एकदम बारीक गॅसवरच करायचा जेणेकरून तो चटकायला नको. त्यानंतर भात तयार आहे व त्याला मिक्स करून घेऊया. कारण सगळं जिरं हा वरती चालवतं म्हणून सगळं जिरं आपण मिक्स करून भात हा मोकळा करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर जिरं टाका. जिरं चांगलं फ्राय झालं का अद्रक लसणचं पेस्ट व कढीपत्ता टाकू. अद्रक लसणचं पेस्ट चांगलं फ्राय झालं का त्यात कांदा टाकूयात. एक खूप बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला म्हणजे असा लालसर झाला का त्यात मी बारीक चिरलेला टमाटा, बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली व त्याला चांगलं शिजू दिलं. हे चांगल्या प्रकारे शिजून झालं आहे. त्यानंतर मी तिखट, हळद व शेजवान मसाला टाकला. जितकं आपल्याला तिखट लागत असेल तर त्याप्रमाणे आपण मसाले घ्यायचे. त्यानंतर मी त्यात टमाटे सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस टाकायचा. त्याला चांगलं मिक्स करा. त्यानंतर शेजवान सॉस टाकायचा. मेन म्हणजे शेजवान मसाला तो पण असायला पाहिजे कारण त्याच्यातच सगळा टेस्ट असतो. हे चांगलं फ्राय झालं का सगळे मसाले त्यात थोडा थोडा भात करून टाकायचा व मिक्स करायचा. एकदम भात टाकला का तो चांगल्या प्रकारे मिक्स नाही होत. सगळा भात टाकून तो चांगल्या प्रकारे मिक्स करायचा. भात पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंच घालायचं कारण सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं, ते थोडे खारट असतात. त्यानंतर थोडंच मीठ घालायचं व वरतून कोथिंबीर टाकायची. माझ्याजवळ कोथिंबीर नव्हती म्हणून मी नाही टाकली.